ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आणि न्याय मागण्यांबाबत पालिका मुख्यालयात बैठक झाली आहे. आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. या बैठकीत 2016 नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर 2022 ते जानेवारी 2024 पर्यंतच्या 14 महिन्यांचा 7व्या वेतन आयोगाचा प्रलंबित फरक देण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. प्रशासनानं हा फरक लवकरच अदा केला जाईल असं स्पष्ट केले. तसंच रिक्त पदं भरण्यास पदोन्नती प्रक्रियेला गती देण्याचे आदेशही देण्यात आले. विशेष म्हणजे वरिष्ठ लिपिक पदांच्या जागा भरून ड वर्गाच्या जागांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. यामुळे ड वर्गातील जवळपास 100 रिक्त पदांवर पदोन्नती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून या कर्मचाऱ्यांना लवकरच वरिष्ठ पदावर पदोन्नती दिली जाणार आहे. आरोग्य विभागातील ANM आणि GNM ते सिस्टर इन्चार्ज अशा पदोन्नती तात्काळ लागू करण्यात येणार आहेत. कनिष्ठ ते दुय्यम लेखा परीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेशही लवकरच काढले जाणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजनेबाबत प्रशासनानं मोठी घोषणा केली आहे. तसंच राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शासन निर्णयानुसार या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं आहे.